संचिता वाचून भोगतोन घडे संचिता वाचून भोगतोन घडे संचिता वाचून भोगतोन घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान म्हणूनिया मनी मानू नये म्हणूनिया मनी मानू भोगतो न घडे संचिता वाचून भोगतो न घडे
स्मरावा गोविंद वेरा
संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा आणि का रोसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेद म्हणावा गोविंदो वेळोवेळा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दुसरे चरण काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठल भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा प्रस्तुत प्राप्तस्थळी उपस्थित सर्व सज्जन हो आपल्या उदळी या पुण्यनगरीमध्ये वैकुंठवासी विश्वनाथ ओंकार पाटील त्याचप्रमाणे वैकुंठवासी सुमन विश्वनाथ पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरणीय हरिभक्तीपरायण चमेलीबाई विश्वनाथ पाटील त्याचप्रमाणे पितांबर रघुनाथ पाटील समस्त पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी आमचे गुरुस्थानी असणारे आदरणीय दुर्गादासजी महाराजांच्या अमृतवाणीमधून आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करीत आहात आणि पंचकृषीतील गुणीजन गायनाचार्य त्याचप्रमाणे मृदंगमणी वेलीकरी बाबा नारायण महाराज त्याचप्रमाणे शेखर भाऊ उपस्थित सर्व सज्जनांच्या सहकार्याने सुंदर नाम संकीर्तनात चौथी कीर्तनरूपी सेवा आहे. सेवेकरता निवडलेला अभंग विश्वविख्यात जगतवंदनी वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्यमूर्ती देहू निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अतिशय उत्कृष्ट आणि सर्वांच्या पाठातला अभंग आहे. तुकोबाराय सांगताय की भोग तो न घडी संचिता वाचोनी. आपल्या जीवनामध्ये जो काही भोग घडतो तो मग कधी सुखाचा असेल कधी दुःखाचा असेल तो संचिता शिवाय घडत नाही. मग भोग घडल्यानंतर काय करावं तर करावे ते मनी समाधान मानलं पाहिजे. सुखाचा भोग असेल तरी समाधान माना दुःखाचा भोग असेल तरी समाधान माना. म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा. कारण भोगाबद्दल खेद करत बसल्याने तो भोग कमी होत नाही. त्यापेक्षा त्या गोविंदाचं वेळोवेळा भजन जर केलं तर निश्चितपणे तो परमात्मा कैवारी आहे. विठ्ठल विठ्ठल. अतिशय सुंदर असा पवित्र महिना मार्गशीर्ष आणि या महिन्याचं औचित्य साधून या ठिकाणी कथेचं आयोजन आहे की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे
तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीमद भागवताची कथा हे माणसाला मृत्यू कसा यावा ही सांगणारी कथा आहे. आणि या कथेने समाजाला जीवनच कळलं. जन्मापासून मृत्यूपर्यंत मधलं अंतर जे त्याला जीवन म्हणतात, हे जीवन नेमकं काय असावं? विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. हे जीवन जो जगला त्याच्या जीवनामध्ये किती दुःखाचे किंवा अन्य कोणतेही भोग येऊ द्या, त्याला ते भोग भोगणं सहज शक्य होते. पण ज्याच्या जीवनामध्ये हा भगवंत नाही, त्याला मात्र भोग भोगताना असह्य होत असते. कारण परमात्मा हा भेटल्याशिवाय जन्ममरण ही प्रक्रिया चुकणार नाहीये. परमात्मा भेटल्याशिवाय जन्ममरण संपत नाही. त्याची सरली रझार झाला सफल व्यापार. एर म्हणजे जन्माला येणे, झार म्हणजे मृत्यू पावणे. जन्ममरण संपवायचं असेल तर देव भेटला पाहिजे. मग देव भेटला पाहिजे ती इतकी सहज साध्य गोष्ट नाही की एखाद्या मंदिरात गेले की देव भेटला. नाहीतर मंदिराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनाच देव अगोदर भेटला असता, तिने तुमच्या इच्छावर पण येऊ दिला नसता. पण इतका तो सोपा देव नाही. भगवत प्राप्तीसाठी काही साधना संतांनी केल्या. साधना तुम्हा आम्हाला सांगितल्या. श्रुती असं सांगते, नायम आत्मा बलहीन लभ्यम. परमात्मा हा बलवानाला भेटतो, निर्बलाला नाही. संसारिक जीव हा निर्बल आहे. निर्बल शक्तीहीन आहे. तुम्ही म्हणाल आमच्यात तर भरपूर ताकद आहे. ती ताकद, ते बल वेगळं आणि परमात्म्याला मिळवण्याचं बल वेगळं. शास्त्रकारांनी सांगितलं की परमात्मा भेटावा असं वाटतंय आपल्याला, तर तुकोबरायांच्या प्रमाणे वैराग्याचं बळ असलं पाहिजे. वैराग्याचा अर्थ एवढ्या पोता मर्यादित धरू नका की संसार सोडून हिमालयात गेले आणि 4 पुस्तकं शिकले त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला वैराग्य प्राप्त झालं. नाही, एवढ्या पुरता मर्यादित अर्थ त्याला नाहीये. अगदी सप्तपाश सगळं सोडल्यानंतर, त्याचा लेश झाल्यानंतर कुठेतरी वैराग्याची सुरुवात होत असते. जगद्गुरु तुकोबराय संसारी असोनी नसावे या अवस्थेमध्ये होते. असून नसल्यासारखे. आपण देखील संसारिक जीव आहात. आपल्यालाही संसारामध्ये असून नसल्यासारखं राहता येईल, पण त्याच्यासाठी मनाची तयारी असावी लागते. विठ्ठल विठ्ठल मनाची तयारी करणं हा फार मोठा भाग आहे. कारण मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. त्याला जायला यायला कधीच वेळ लागत नाही. एका क्षणात मन कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. नाना प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये. त्यामुळे मनाला अगोदर कंट्रोल केल्यानंतर, त्याला परमात्म्याच्या चरणी लावल्यानंतर मग कुठेतरी वैराग्याची सुरुवात होऊ शकणार आहे. जे तुकोबरायाच्या जीवनात होती. वैराग्याचं बळ. वैराग्याचं बळ मिळवता आलं नाही तर दुसरं बळ सांगितलं शास्त्रकारांनी. अंगी योगाचे बळ, मन केतुले चपळ. योगाच्या बळाने सुद्धा परमात्मा भेटतो. पण या युगाचा, कलियुगाचा विचार जर केला तर योग हे साधन या युगामध्ये न फावणारं साधन आहे. रामदेव बाबा जरूर जगाला योगी बनवण्याचा प्रयत्न करताय, पण रामदेव बाबांनी आतापर्यंत फक्त एकच योग सांगितला, त्याचं नाव प्राणायाम. पण योग सूत्र नावाच्या ग्रंथामध्ये अष्टांग योग सांगितलेले. यम, नियम, ध्यान, धारणा, स्वाध्याय, प्रत्याहार, प्राणायाम, आसन आणि समाधी असे 8 प्रकार आहे योगाचे. एक योग पूर्ण करायला 12 वर्ष लागतात.
मग 8 योग पूर्ण करायचे असेल तर 12 8 96 वर्ष तुम्ही जगले पाहिजे योग करत, तर योगी. म्हणून योगी होणं इतकं सोपं नाही. नुसतं नाव योगी असलं तर भली सत्ता मिळेल उत्तर प्रदेशची. विठ्ठल विठ्ठल. कारण योग हे अत्यंत कठीण साधन आहे, कठीण. पहिला योग आहे बघा, यम 5 प्रकारचे यमशास्त्रांनी सांगितले: सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. सत्य म्हणजे देव. या सृष्टीमध्ये फक्त एकच सत्य आहे, त्याला म्हणतात सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. 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 सत्य तू, सत्य तू विठ्ठला. आणि कागा हा दावीला जगदाकार. हा जगदाकार आहे, जगदाभास आहे. आज मी तुम्हाला दिसतोय, तुम्ही मला दिसताय, पण तुमचं आपलं एकमेकांना दिसणं कुठपर्यंत आहे? फक्त कीर्तन संपेपर्यंत. कीर्तन संपल्यावर तुम्ही तुमच्या घरी जाणार आहे. कीर्तन संपल्यावर मलाही जायचं, कारण सकाळी मला ड्युटी आहे. त्याच्यामुळं तुम्ही आणि मी घरी जिवंतच पोहोचू याची काय गॅरंटी? अनिश्चित जीवन आहे. त्यामुळे जे निश्चित नाही त्याला सत्य कसं म्हणता येईल? परमात्मा मात्र निश्चित आहे, सत्य आहे. कशावरून? योगे 28 विटेवरी मोहा. योगे 28 विटेवरी मोहा. योगे 28 विटेवरी मोहा. योगे 28 विटेवरी मोहा. वांगे तुम्हारी दिसे दिव्य शोभा. वांगे तुम्हारी दिसे दिव्य शोभा. वांगे तुम्हारी दिसे दिव्य शोभा. देवा वांगे तुम्हारी दिसे दिव्य शोभा. पुंडलिकात भेटी सर्वत्र आलिका. पुंडलिकात भेटी सर्वत्र आलिका. पुंडलिकात भेटी परमानिका. पुंडलिकात भेटी परमानिका. 28 युग झाली, देव कमरेवर आठवून विटेवर जसं तसं उभा आहे. बरं का? व्याकरण दृष्ट्या 28 शब्दाची स्फोड अशी सुद्धा केलेली आहे काही शास्त्रकारांनी. व्याकरणामध्ये अ म्हणजे नाही आणि 28 म्हणजे ज्याचा ठावच नाही की किती युगांपासून कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. कारण उपनिषदाचं असं म्हणणं आहे की युग मानली गेली त्याच्याही पूर्वी परमात्मा होता. म्हणजे अगणित युगांपासून परमात्मा तिथेच आहे, त्याच्यात बदल झाला नाही, कारण तो सत्य आहे. पण आपल्याच कुळाचा विचार केला तर आपल्या कुळात किती लोक बदलले. आज तुम्ही आहे, तुमच्या अगोदर तुमचे बाबा असतील, त्याच्या अगोदर आजोबा होते, त्याच्या अगोदर पणजोबा होते, त्याच्या अगोदर खापर पणजोबा होते, त्याच्या अगोदर मला काही माहीत नाही. आपल्याच कुळातला हिशोब आपल्याला मांडता येत नाही. पण इतक्या युगात देव बदललाच नाही, म्हणजे बदलत नाही, त्याला म्हणतात सत्य. मग सत्य हा यम जर तुम्हाला पाळायचा असेल तर फक्त देवाबद्दलच बोलावं लागेल. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. 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 आणि
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव. सत्य हा यम पाळायचं असेल तर फक्त विठोबाबद्दलच बोला. जमणार आहे का आपल्याला? शक्य नाही. विठोबाबद्दलच बोलत राहिले तर संसाराचं कधी बोलणार? त्यामुळे हा यम पाळणं इतकं सोपं नाही. अहिंसा त्यापेक्षा कठीण आहे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे त्यापेक्षा कठीण आहे. ब्रह्मचर्य त्याही पेक्षा कठीण. असं म्हणतात की द्वितीया, पंचमी, एकादशी, पौर्णिमा आणि अमावस्या. आय रिपीट ट्वाइस. द्वितीया, पंचमी, एकादशी, पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी पती पत्नीने ब्रह्मचारी राहिलं पाहिजे. हा नियम पाळता येतो का आपल्याला? जर या दिवशी ब्रह्मचर्याचा भंग झाला तर जन्माला येणारी संतती 101% नाही 200% व्यसनी जन्माला येते. विठ्ठल विठ्ठल. आणि याचे अनेक उदाहरण तुम्ही पाहिले असतील की आई वडील कथा कीर्तन ऐकतात, आई वडील वारीला जातात, आई वडील एकादशी करतात आणि त्यांच्याच पोटी जन्माला आलेला एखादा मुलगा दारू पितो. हे कसं शक्य आहे हो? ज्याच्या घरी पारमार्थिक संस्कार आहे त्याचा मुलगा दारू पिणं शक्यच नाही, व्यसन करणं शक्यच नाही. पण जर करत असेल तर समजून जायचं की या 5 दिवसांमध्ये कोणत्या तरी एका दिवशी यांच्याकडून पती पत्नीकडून भंग झाला असेल ब्रह्मचर्याचा आणि त्याच दिवसाचा जो गर्भ राहिला तो हाच दारू पिणारा मुलगा जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे योगाचं बळ जे आहे ते या युगामध्ये न फावणार आहे. म्हणून हरिपाठात त्याचा क्लिअरन्स करून टाकला माऊलींनी. योगयाग विधी एक नवे सिद्धी वायाची उपाधी. या युगामध्ये ते शक्यच नाही योगाचं. मग योगाचंही बळ नसेल तुमच्याकडे मग ज्ञानाचं बळ सांगितलं. ज्ञानाच्या बळाने परमात्मा भेटतो. माऊलींना भेटला ज्ञानाच्या बळाने. आता ज्ञान का आवश्यक आहे याचा विचार जर केला सज्जन हो तर ज्ञानामुळे सर्वप्रथम माणसाची विवेक दृष्टी जागी होते. ज्ञानामुळे. आणि ज्याची विवेक दृष्टी जागृत आहे त्याला काही शिकवण्याची गरज नाही. तो सरळ परमात्म्याचा होतो. प्रॉब्लेम असा आहे विवेक सगळ्या व्यक्तींच्या जवळ आहे, प्रत्येकाच्या जवळ विवेक आहे. पण दुर्दैव असा आहे विवेक सगळ्यांच्या जवळ आहे आपल्या देशात. पण विवेकानंद फक्त एकच व्यक्ती होऊ शकला. विवेक ओबेरॉय गल्लोगल्ली आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि विवेक दृष्टी जर जागी असेल तर ज्या गोष्टी आपल्याला अपवित्र मानल्या गेल्या किंवा अपवित्र म्हणून ज्यांना आम्ही मानतो त्या देखील कशा पद्धतीने पवित्र आहेत याची जाणीव होते माणसाला विवेक दृष्टीमुळे. उदाहरण सांगेल मी आपल्याला. गाईचं दूध कसं काढतो आपण? अगोदर वासराला गाईजवळ सोडतो. वासरू दूध प्यायला लागलं की गाय पाना फुटतो तिला आणि मग हळूच आपण त्या वासराला बाजूला करून ते गाईचं दूध काढतो. बरोबर? आता वासराने दूध पिल्यामुळे काय झालं की ते दूध झालं उष्ट. अगोदर कोणी पिलं? वासराने. ते दूध झालं उष्ट. आता उष्टा पदार्थ हा देवपूजेला चालतो का? उष्ट केलेला पदार्थ. अहो देवपूजा जाऊ द्या. संसारात आपल्याच पोटी जन्माला आलेल्या मुलाने जर समजा अर्धा ग्लास पाणी पिला तर आपण तर शिल्लक राहिलेलं पाणी फेकून नंतर तो ग्लास धुवून मग पितो. पण आपण आपल्या स्वतःच्या मुलाचं उष्ट पाणी पित नाही. पितो का संसारात? मग संसारात जर ते चालत नाही तर परमार्थात देवाला कसं चालेल? बरं का? ते उष्ट असल्यावर सुद्धा तेच गाईचं दूध देवपूजेला चालतं का नाही? ते उष्ट असलेलं गाईचं दूध देवाला चालणं हे विवेक दृष्टीने कळते. विठ्ठल विठ्ठल. दुसरं उदाहरण देतो आपल्याला. निर्माल्य. निर्माल्य म्हणजे काय? देवाला आपण ज्या वस्तू वाहतो त्यानंतर निर्माल्य बनतात. उदाहरणार्थ हार टाकला देवाला, फूल टाकले, हळद कुंकू टाकलं तर त्यानंतर ते निर्माल्य बनते. ते निर्माल्य असलेली वस्तू पुन्हा आपण वापरात घेत नाही. त्याला सरळ फेकून देतो आपण. एकदा
वापरलेलं फूल पुन्हा वापरत नाही. ज्यावेळेला भगवान विष्णूने आज्ञा केली भगवान शंकराला स्वर्गातून की गंगेला तुझ्या जटेमध्ये सामावून घे, भगवान शंकराने आज्ञा धारण केली आणि गंगा आपल्या मस्तकावर धारण केली. आता भगवंताला ती वाहिली म्हणजे त्यानंतर ती निर्माल्य बनली, त्यानंतर ती निर्माल्य बनली. परंतु ज्यावेळेला पुन्हा आदेश झाला भगवान शंकराला की भगीरथ नावाचा कोणीतरी राजा आहे, त्याच्या उद्धारासाठी या गंगेला तो पृथ्वीवर आण पुन्हा. भगवान शंकराने आपल्या मस्तकावर असलेली गंगा पुन्हा पृथ्वीवर आणली. आता भगवान शंकराच्या मस्तकातून ती आली, ते नंतर निर्माल्य बनलं. पण तीच गंगा, तिचं जल किती पवित्र बनलं की तिच्या जलाने आपण स्नान केलं तर आपलं पाप जाते. तिचं जल भगवंताच्या पूजेला चालतं. हे कशाने कळते? फक्त विवेक. विठ्ठल विठ्ठल. तिसरं उदाहरण सांगतो आपल्याला. वमन, उलटी केलेला पदार्थ जो आहे त्याला आम्ही अपवित्र मानतो. अगदी कधी आपल्या स्वतःच्या मुलाने जरी उलटी केली तर आपण तिथं थांबत नाही, त्याला अपवित्र मानतो. पण मधमाशी तुम्हाला माहित आहे का? मधमाशी काय करते? फुलातला मकरंद शोषते, आपल्या तोंडात घेते आणि तिचं पोळं जिथे असेल त्या पोळ्यात ती जमा करते. आता तिच्या तोंडातून त्या पोळ्यात गेलेलं ते मध काय झालं? काय झालं? उलटी. तोंडातून बाहेर टाकलं की नाही तिने? उलटी केली की नाही तिने? मग ते उलटी केलेला पदार्थ अहो देवाला पंचामृतामध्ये वापरला जातो, हे विवेकाने कळते. विठ्ठल विठ्ठल. चौथं उदाहरण सांगतो. प्रेतावरचं वस्त्र हे आम्ही अपवित्र मानतो. प्रेतावरचं वस्त्र कोणी पवित्र मानत नाही. पण रेशीम किडा हा एक विशिष्ट द्रव आपल्या अंगातून सोडतो आणि स्वतःभोवती धागे विणतो त्याचे. रेशमाचा किडा ते धागे विणता विणता एक अवस्था अशी येते की त्याच्या अवतीभोवती ते धागे गुंडाळल्यामुळं तो त्या धाग्यांच्या मध्ये गुदमरून मरतो. तो रेशीम किडा अक्षरशः मरून जातो. तो मेल्यामुळं काय झालं? त्याच्या अंगावर असलेलं ते रेशीम ते प्रेतावरचं वस्त्र झालं. पण ते वस्त्र किती पवित्र आहे की त्याचा पितांबर आमच्या देवाला चालला. तुळसी हार गडा तुळसी हार पितांबर नेसला. नवे नवे देवाची पूजा करण्याला सुद्धा तो पितांबर नेसावा लागतो. खरं पूजा सोहळं नेसूनच पूजा केली जाते, तीच मान्य आहे. वास्तविक तो पितांबर ज्या रेशमी धाग्यापासून बनला ते प्रेतावरचं वस्त्र आहे.
पण ते अपवित्र असून सुद्धा त्याला पवित्र मानण्याची जी सद्बुद्धी आपल्याला झाली ती विवेकाने होते. 5वं उदाहरण सांगतो. कावळ्याची विष्ठा. कावळा हा प्राणी असा आहे, पक्षी, की त्याचं काहीच चांगलं नाही बरं का. म्हणून आपण बऱ्याचदा एक म्हण वापरतो, गावात काही नास्तिक डोंग कावळे असतात. तुमचं गाव चांगलं आहे, तुमच्या गावात नाही. कावळ्याचं काहीच चांगलं नाही. पण कावळ्याची विष्ठा जी आहे, जर कावळाच अपवित्र आहे तर त्याची विष्ठा किती अपवित्र असेल. पण त्या कावळ्याच्या विष्ठेतून 2 बीज बाहेर पडतात. त्या 2 बीजांमधून एक बनतो पिंपळ आणि दुसरा बनतो वड. विठ्ठल विठ्ठल. वड आणि पिंपळाचं बीज तुम्ही स्वतः लावून पहा, किती निगा राखा, ते उगणार नाही. असं म्हणतात की पिंपळ आणि वडाचं बीज हे कावळ्याच्या पोटात वाफवल्याशिवाय ते उगतच नाही, ते उगतच नाही. आणि त्यामुळे तो वड आणि पिंपळ इतका पवित्र मानला आम्ही, इतका पवित्र मानला की आमच्या माता भगिनी वट सावित्री पौर्णिमेला त्या वडाला उचलूनच धरतात. ते धाग्यावर धागे, 7 जन्म हाच पती मिळावा, कितीही दारू पिणारा असेल हाच भेटला पाहिजे. किती पवित्र आहे तो. अपवित्र वस्तूपासून तयार झाला तरी त्याला पवित्र मानणं ही सद्बुद्धी विवेकाने झाली. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानामुळं माणसाला विवेक दृष्टी आली पाहिजे तर ते ज्ञान कामाचं आहे. आजच्या काळामध्ये ज्ञानाचा इतका परिस्फोट झाला, इतकं जवळ आलं इंटरनेट मीडियामुळं ज्ञान. पण ज्ञान कितीही मिळवलं माणसाने आजच्या काळामध्ये तरी ते विपरीत ज्ञान आहे. विपरीत. मुलं बघा ना, अगदी छोटी छोटी मुलं मोबाईलमध्ये आपल्याला जे कळतं नाही ते यांना कळतंय. आता मोबाईलमधून काही ना काही शिकताय म्हणजे ज्ञानच मिळवत आहे, पण ते कामाचं ज्ञान नाही मिळवत आहे. मोबाईलमध्ये बरंचसं कामाचं ज्ञान असते. हा, मोबाईलवर तुम्ही गाथा टाका, मोबाईलवर तुम्ही ज्ञानेश्वरी टाका, चांगल्या चांगल्या ओव्या तुम्हाला पाहायला मिळतील. पण ते ज्ञानेश्वरी गाताने पाहत मुलं, ते पिक्चर, एखादा सीन. विपरीत ज्ञान. ज्ञानामुळं विवेक दृष्टी प्राप्त होते, पण एक अडचण अशी आहे की ज्ञानाने अहंकारही तेवढाच निर्माण होतो. एक ज्ञानी महात्मा, भरपूर ज्ञानी, की असा एकही प्रश्न नाही की त्याच्याकडे त्याचं उत्तर नाही. काशीला शिकला. एक व्यक्ती सहज तुमच्या माझ्यासारखा, जसं शेखर भाऊ काशीला जाऊन आले, असा माणूस त्यांच्याकडे गेला. म्हणे, बाबा तुम्ही महात्मा आहे, कळल्यानंतर तुमचं दर्शन घ्यावं असं वाटलं म्हणून तुमच्याकडे आलो आहे. आता एक लक्षात ठेवा, एखादा महात्मा असेल, एखादा गुरु असेल तर त्याच्याकडे कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये माणसाने, असं म्हणतात. काही नाही, काही प्रश्न त्याच्याकडे घेऊन जावा, आपल्या ज्ञानात भर पडते. मला तर नेहमीच, मी बऱ्याच महाराज लोकांना फोन करतो, महाराज हे कसं काय हो जरा सांगा. काय ते त्यात अडचण आहे. एखादं ज्ञान मिळवण्यासाठी दुसऱ्या महाराजांना विचारलं तर काय बिघडलं आपलं. त्याच्या आपल्या ज्ञानात भर पडते, नाही तर मग ते ज्ञान नाहीच विचारलं तर तेवढं कमी राहून जाते. आता मी शिक्षकी पेशात असल्यामुळे अजूनही मी जेव्हा मुख्याध्यापक नव्हतो त्यावेळेला माझे जे मुख्याध्यापक होते जी बी महाजन खिरडीचे, तुमच्या घनश्याम बावडू अजून आहे ते. तर मी पहिल्याच वर्षी लागल्यावर ते म्हणले, महाराज तुम्हाला गणित शिकवावं लागेल 10वीला. म्हटलं मग पहिलंच वर्ष आहे माझं. नाही तुम्हाला शिकवावं लागेल. मी हो म्हटलं, शिकवलं. पण मी त्यांना 8 दिवसातून कमी 4 वेळा तरी फोन करून विचारायचं, सर हे गणित कसं काय, सर हे कसं. वास्तविक मी MSc झालो आहे गणित विषयात, पण मी तरी त्यांना विचारायचो, काय बिघडतं आपल्याला. विचारलं नाही का कमी होतो का माणूस. जे आपल्यामध्ये कमतरता आहे ते दुसऱ्याकडून कुठून तरी मिळवणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणून तो महात्माकडे तो एक व्यक्ती गेला आणि त्यांनी सांगितलं, महात्माजी एक प्रश्न आहे माझ्याकडे. म्हणे काय. मी अनेक शास्त्र पाहिले म्हणे, पण त्याचं उत्तर मिळालं नाही म्हणून तुमच्याकडे आलो आहे. सांगा म्हणे प्रश्न काय. पापाचा बाप कोण आहे. पापाचा बाप कोण आहे.
तो महात्मा बी विचारात पडला की असा प्रश्न आयुष्यात कोणी विचारलाच नाही. तो म्हणे काय हरकत नाही, सांगतो मी उत्तर. त्याने थोडं विचार मंथन केलं, पण त्याच्या काही लक्षात आलं नाही. म्हणून त्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं की भाऊ असं करा, तुम्ही 2 दिवसांनी या, मी तोपर्यंत थोडं शास्त्र पाहून घेतो आणि तुम्हाला उत्तर देतो. 2 दिवसांनी तो व्यक्ती गेला. महात्म्याला त्याचं उत्तर काही सापडलं नाही. त्या व्यक्तीने सांगितलं महाराज काही प्रॉब्लेम नाही, अजून 2-4 दिवसांनी सांगा. तो माणूस निघून गेल्यानंतर हा महात्मा जो होतो, ज्ञानी महात्मा, हा रस्त्याने असा विचार करत फिरायला लागला, पापाचा बाप कोण असेल, पापाचा बाप कोण असेल, पापाचा बाप कोण असेल. चालला रस्त्याने चालता चालता अशा गल्लीत गेला की जी गल्ली वेश्यांची होती. वेश्या व्यवसाय ज्या गल्लीत चालत होता त्या गल्लीत तो गेला. एक सुंदर वेश्या वरच्या माडीवर उभी होती. तिने पाहिलं की माणूस काहीतरी असं असं करतोय, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेममध्ये दिसतो, चिंता करतोय काहीतरी. तिने तिच्या सखीला सांगितलं की खाली जा, तो जो महात्मा फिरतोय ना त्याला आपल्या घरी बोलवू ना. ती सखी, वेश्येची सखी जी होती ती गेली. महात्माजी, आमच्या मालकीणीने तुम्हाला बोलवलंय. आता याने पाहिलं ही वेश्या बसली आणि आपल्यासारख्या पारमार्थिक माणसाने वेश्याच्या घरी जाणं ही चांगली गोष्ट नाही. म्हणून हा विचारात पडला. म्हणे ताई नाही, मी बरं आहे, मी माझा कामानिमित्त जातोय, मला येता येणार नाही तुमच्या घरी. असं सांगता बरोबर सखी गेली. मालकिणीला सांगितलं की महात्मा यायला नाही म्हणतो आपल्याकडे. मग ती मालकीणच खाली उतरली माडीवरून आणि महात्मा जेव्हा तिच्या अंगणापाशी आला, म्हणे महाराज घरात नका येऊ, अंगणात तर उभे राहा, अंगणात उभे राहा, पाणी घ्या. दुसरं काही अपेक्षा नाही माझी, फक्त पाणी घ्या माझ्याकडून. महात्म्याने इकडे तिकडे पाहिलं, कोणी दिसत नाही. काय हरकत आहे म्हणे पाणी घ्यायला. पाणी घेता घेता त्या मालकिणीने सांगितलं, महात्माजी तुमच्या चेहऱ्यावर मला दुःख स्पष्ट दिसतंय, चिंता दिसते, असं करा थोडा चहा घ्या, तुमच्या मेंदूला थोडी तरतरी, थकवा जाईल तुमचा. महात्मा म्हणला काही हरकत नाही. त्या मालकिणीने चहा तयार केला आणि महात्म्याला सांगितलं चहा तयार आहे, या. महात्मा म्हणे इथे जाणं नाही, म्हणे रस्त्यावर चहा पिणं बरोबर नाही, घरात या. महात्मा घरात गेला, पलंगावर बसला, चहा घेतला. म्हणे महात्माजी इतकी चिंतातूर आहे, थोडा आराम करा, चिंतन करा, काय करायचं असेल तोपर्यंत मी स्वयंपाक घालते. नाही म्हणे ताई मला आवश्यकता नाही. नाही म्हणे 2 घास आता आमच्या, तुम्ही एवढे मोठे परमार्थिक, आम्ही सदैव पाप करणारी लोक, आणि तुमचं आगमन माझ्या घराला पाय लागले, मला पुण्य मिळेल जर तुम्ही माझ्या हातचं खाल्लं तर. महात्म्याला वाटलं आता एवढं केलंच आहे, काय हरकत आहे 2 घास खायला. 2 घास खाल्ले. जेवण झाल्यानंतर महात्मा निघायला लागला. वेश्येने सांगितलं, महात्माजी 500 सोन्याच्या मोहरा देते मी तुम्हाला, 500. आज रात्रभर माझ्याकडे मुक्काम करा, आराम करा, तुम्हाला स्पेशल रूम देते, मग सकाळी स्नान वगैरे करून जा. महात्म्याने विचार केला की आयुष्यात कोणी मला कवडीने विचारलं नाही, 500 मोहरा देते ही बाई, नुसतं मुक्कामस्त करायचं आहे. तो महात्मा मुक्कामी थांबला. अर्धरात्र झाल्यानंतर महात्म्याने त्या वेश्येला विचारलं, तू एवढी सेवा माझी का करते? तर म्हणे पुण्य मिळावं म्हणूनच करते. पण म्हणे महात्माजी एक सांगा, झालं गेलं ते गंगेला मिळालं, पण तुम्हाला अडचण काय आहे, तुम्ही काय इतके चिंतित आहे? त्या महात्म्याने सांगितलं की एक व्यक्तीने मला प्रश्न विचारलाय की पापाचा बाप कोण आहे, मला ते उत्तर देता येत नाहीये, म्हणून मी असा चिंतातूर आहे आणि वनवन भटकतोय. त्या व्यक्तीने सांगितलं अगदी सोपं उत्तर आहे, मी सांगू? म्हणे सांग. पापाचा बाप म्हणे लोभ आहे. विठ्ठल विठ्ठल. तो महात्मा अगोदर अंगणातही उभा राहायला तयार नव्हता, तो रात्रभर मुक्कामापर्यंत गेला, केवळ लोभापायी. ज्ञानामुळे माणसाचा अहंकार वाढतो
आणि अहंकारामुळं अशी अनेक छोटी मोठी पापं तो करत असतो. म्हणून ज्ञान मिळवायचं असेल तर ते ज्ञानेश्वरीतून मिळवा. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे की माणूस किती अज्ञानी असू द्या, किती मूढ असू द्या, किती मूर्ख असू द्या, किती दगड असू द्या, पण त्याला ज्ञानी बनवते, खरा ज्ञानी. आणि ते ज्ञान जर असेल ज्ञानेश्वरीतून मिळवलं तर त्याच्याने कधी अहंकार वाढणार नाही, उलट विवेक जागा होईल. आणि विवेक जर जागा झाला तर काय खरं आहे काय खोटं आहे त्याची जाणीव तुम्हाला होईल आणि आपोआप तुम्ही परमार्थ करायला लागाल. परमात्म्याची भेट तुम्हाला होईल. ज्ञानाचं बळ, ज्ञानाचंही बळ नसेल, सगळ्यात सोपं बळ आहे भावाचे बळ. सगळ्यात सोपं भावाचं. पण इतकं सोपं बळ असूनही लोकांकडे भावाचं बळ नाही का? भावच खातात लोक, म्हणून भावाचं बळ नाही. जिथं भाव ठेवायला नको तिथं आपला भाव आहे, आणि जिथं भाव ठेवायला पाहिजे तिथं आपण भाव ठेवत नाही. संसारावर आपला भाव जास्त आहे. संसारावर भाव ठेवून काही उपयोग नाही. संसारामध्ये पाहिजे कृती तर प्रगती, आणि परमार्थामध्ये भगवंतावर पाहिजे भाव तर देव. विठ्ठल विठ्ठल आकडे आकडे ये रविदा आकडे आकडे ये रविदा भावकडे आकडे ये रविदा नाकडे कर्तडी आवडे तैसा हरी. भावाशिवाय देव कळत नाही. भावे विन देव न कळे निसंदेह. बरं का, भावाच्या बळाने देव कळतो.
तेही नसेल तर मग एक निश्चयाचं बळ आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ. अशा कोणत्या तरी बळाने आपल्याला परमात्मा भेटू शकतो. हे कर्म आपल्याकडून घडण्याची गरज आहे. कारण कर्माचे 3 प्रकार शास्त्राने वर्णन केले. पहिला प्रकार कर्माचा क्रियामान, दुसरा प्रकार कर्माचा संचित आणि कर्माचा तिसरा प्रकार आहे प्रारब्ध. क्रियामान म्हणजे काय? तुम्ही आता वर्तमानात जे काही क्रिया करताय ते क्रियामान. तुम्ही कीर्तन ऐकायला आले हे तुमचं आजचं क्रियामान. क्रिया घडल्यानंतर संचितामध्ये जे साठवलं जाते त्याला संचित म्हणतात. जे साठवलं जाईल पुण्यकर्म किंवा पापकर्म या दोघांपैकी कोणतं तरी एक कर्म होते माणसं त्यातून, एक तर पुण्यकर्म किंवा पापकर्म. ते जिथं साठवलं जाईल, कारण प्रत्येक गोष्टीला मेमरी असते का नाही, मोबाईलमध्ये मेमरी असते का नाही, म्हणून तर साठवलं जातं. तसं आपल्या ठिकाणी पण मेमरी आहे. ही संचित म्हणजे आपली मेमरी आहे. आणि संचितानुसार भोगास जे पात्र होते, जे प्राप्त होते त्याला म्हणतात प्रारब्ध. विठ्ठल विठ्ठल